श्री दूधगंगा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीला 1,05,00,000चा नफा. चेअरमन कुबेर आळते. 31वी सर्वसाधारण वार्षिक सभा उत्साहाने संपन्न. कारंतकासारख्या ग्रामीण भागात सहकार क्षेत्रात नाव कमावून सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या श्री दूधगंगा मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीला आर्थिक वर्षात 1,05,47,720 रुपयांचा नफा झाला असल्याचे प्रतिपादन संस्थापक चेअरमन कुबेर आळते यांनी केलं. ते संस्थेच्या सभागृहात आयोजित केलेल्या 31व्या सर्वसाधारण वार्षिक सभेप्रसंगी अहवाल वाचनात बोलत होते. चेअरमन कुबेर आळते पुढे म्हणाले की दूधगंगा संस्थेने सर्वच घटकांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच ही संस्था अल्पावधीतच सभासदांच्या विश्वासास पात्र राहून नावरूपास आली आहे. संघाची एकूण सभासद संख्या 1,043. भागभांडवल 66,75,500 रुपये. गुंतवणूक 22,82,34,824 रुपये. निधी 7,22,28,000 रुपये. ठेवी 43,80,00,000 रुपये असून कर्ज वितरण 25 कोटी रुपये असल्याचं सांगितलं. मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी दीपक तपकिरे यांनी सभेपुढील विषय नफा तोटा अंदाजपत्रकाचं वाचन करून सभेतील विषयांना मंजुरी मिळवली. यावेळी प्रारंभी अहवाल सालात निधन झालेले माजी आमदार काकासाहेब पाटील, संस्थेचे संचालक आप्पासाहेब मानगावे यांच्यासह निधन झालेले सभासद व मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेचे औचित्य साधून ग्रामपंचायत अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल स्वाती कांबळे, उपाध्यक्षपदी सुभाष ठकाणे, अर्थशास्त्रमध्ये सुवर्णपदक मिळाल्याबद्दल विशाखा नोरचे, सैन्य दलात निवड झालेले युवक, विविध क्षेत्रातील मान्यवर व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संचालक मंडळाच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉक्टर अभिनंदन मोराबट्टे, अरविंद खराडे, माजी उपप्राचार्य अविनाश कांबळे, विशाखा नोरचे यांनीही संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेऊन शुभेच्छा दिल्या. या वार्षिक सभेचं सूत्रसंचालन करून आभार व्हाईस चेअरमन शीतल खोत यांनी मांडले. या सभेत संचालक आप्पासाहेब नोरचे, रावसाहेब कुंभार, आवण्णा गावडे, अण्णासाहेब दत्वाडे, अशोक वैद्य, आप्पासाहेब घुणके, भाऊसाहेब मानगावे, आप्पासाहेब घुणके, स्वप्नील आळते, महादेव कांबळे, सुमित्रा पाटील, सुजाता निगवे, डॉक्टर नवनाथ तेली, मल्लाप्पा भागाजे, आप्पासाहेब कलावंत, आप्पासाहेब सावंत, अभय होनवाडे यांच्यासह सभासद, हितचिंतक, सल्लागार मंडळ, कर्मचारी उपस्थित होते. कारंतगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे. सभासद व शेअर भांडवल. अहवाल चाला अखेर अ वर्ग सभासदांची संख्या 1,043 व ब वर्ग सभासद संख्या 142 असून शेअर भांडवल रुपये 66,75,500 इतकी आहे. निधी अहवाल चाला अखेर राखीव निधी 1,93,27,559 रुपये असून इमारत निधी रुपये 90,90,20,543 व इतर सर्व निधी मिळून रुपये 7,22,28,030 रुपये इतकी निधी आहे. ठेवी संस्थेमध्ये असलेले ठेवी हे ठेवीदाराने संस्थेवर दाखवलेले अप्रतिम विश्वासाचे प्रतीक आहे. आजच्या स्पर्धेच्या वातावरणामध्ये आमच्या संघामध्ये 41,80,01,111 रुपये इतकी ठेव असून मागील सालापेक्षा रुपये 3.5 कोटीने वाढ झाली आहे. यापुढे ठेवीदारांना यापेक्षा जादा समाधानकारक सेवा देण्याचे प्रामाणिक प्रयत्न करतो हे नमूद करताना मला आनंद होतो. ठेवीदार व कर्जदार यांच्या मागणीला अनुसरून विविध बँका व संस्थेमध्ये मुदतीने ठेव रुपये 22,82,34,824 रुपये इतकी रक्कम ठेवली आहे. तसेच विविध बँकेत सेविंग व चालू खात्यावरती रुपये 4,21,79,195 रुपये शिल्लक म्हणून ठेवण्यात आली आहे व हात शिल्लक रुपये 16,98,954 रुपये इतकी राखून ठेवण्यात आली आहे. कर्नाटक सहकारी संघाचे कायद्याचे पालन करून गुंतवणूक केली आहे. त्या पूर्णतः सुरक्षित असून त्यापासून अहवाल चाला 1,88,872 रुपये इतके व्याज मिळाले. अहवाल चाला अखेर इतर संघमध्ये 6,27,600 रुपये इतकी गुंतवणूक केली आहे. तसेच BDCC बँक एडकॅप येथे 8 चाला अखेर एकूण कर्ज पुरवठा केलेले कर्ज रुपये
24,95,18,420 रुपये आहे. संघाच्या वतीने सभासदांच्या हितासाठी यंत्रोपकरण खरेदी, कृषी उपकरण खरेदी, लघु उद्योग, वाहन खरेदी व व्यापार व्यवसाय इत्यादी उपयोगासाठी कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. तसेच स्वसाला संस्थेची थकबाकी कर्ज प्रतिशतावरती ₹3,11,42,731 रुपये इतके व्याज जमा झाले. 3,571 किमतीचे खते व कीटकनाशक सामान शिल्लक आहे. अहवालसाली सर्व खर्च वजा जाता ₹1,05,47,720 रुपये